लक्ष देण्यात आलेलं आहे। कारण आज केवळ उद्योग टाकून चालणार नाही, तर ते आपले उद्योग हे पर्यावरण पूरक देखील असले पाहिजेत। उद्योग की पर्यावरण अशा पद्धतीचा आता चर्चा राहिलेली नाही। उद्योगही आणि पर्यावरणही अशा दोन्ही गोष्टी या एकत्रितपणे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करायच्या आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या संदर्भात अतिशय चांगलं कार्य हे आपण करू। आज या निमित्ताने भरतनी सांगितलं की सगळ्यांचं उत्तम सहकार्य या कार्यामध्ये त्यांना मिळतंय। पण याचे कारण आहे, मी बघितलं की भरत गीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही, तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून, महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो। आम्ही डावोसमध्ये देखील मी बघितलं, विविध लोकांशी भेटायचं, त्यांना आमच्याशी भेटवायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांची गुंतवणूक आणायची, हे काम सातत्याने तो करत असतो। आणि विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे, त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करू शकतो। त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं, फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं। अशा सगळ्या गोष्टी तो समोर सांगत असल्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला राजदूत हा त्याच्या रूपानं आम्हाला भेटलेला आहे। आणि दोन माझे अनुभव आहेत। पहिल्यांदा आम्ही 15ला हॅनोव्हर मेसेमध्ये तर भेटलोच, पण त्यानंतर 16ला पहिल्यांदा आम्ही करार केला। 16चा करार केला, त्याने 18 मध्ये तो प्रोडक्शन मध्ये आणला, 25 मध्ये आम्ही करार केला, 26 मध्ये त्याने तो प्रोडक्शन मध्ये आणला। मला असं वाटतं की इतकं सिन्सिअर आणि सिरियस एफर्ट हे जर करणारे उद्योजक असले तर निश्चितपणे आपल्याला कुठेही मागे पाळण्याची आवश्यकता पडणार नाही। मी आज त्यांना आश्वासन देतो की निश्चितपणे महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण शक्तीनिशी आपल्यासारख्या उद्योजकांच्या पाठीशी उभं आहे। मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात। काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात। तर मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत, पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे। आणि आजही मी एसपींना सांगतो, आता ही जी सुप्याची MIDC आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची MIDC आहे। आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था, या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो। ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपण काम करतो, कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो, लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो। पुढच्या 5 वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे। किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत, ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्त्वाचा परिणाम होणार आहे। पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात, कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे। समजा